परळी तालुक्यातील शिरसाळा सरपंच पदाच्या पोटनिवडणूक, जळगाव गावची पोटनिवडणूक देखील पार पडली आणि दोन्ही निकाल धक्कादायक समोर आलेले पाहायला गेलं तर जळगाव गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये संदीप चव्हाण यांचा विजय झालेला ते आपल्यासोबत जोडले। त्यांचे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आमदार धनंजय मुंडे यांच्या कार्यालयामध्ये जमलेले आहेत आणि त्यांचा उत्साह या ठिकाणी साजरा करत आहेत। आपल्यासोबत उमेदवार आहेत निवडून आलेले। काय दादा ओके काय दादा कसा विजय झाला? काल पाहायला गेलं तर तुमच्या मतदान केंद्रावर राडा पाहायला मिळाला होता, त्या ठिकाणी वाद देखील झाला होता। त्या वादानंतर तुमचा विजय निश्चित झाला। किती मताने तुम्ही लीड न आलेला आहात? हा विजय सगळ्या गावकऱ्यांचा आहे आणि थोडीफार वाद झालेले काल, पण हे श्रद्धांजली, वडिलांना जी श्रद्धांजली दिली मतदान रूपी, त्याचं मी सगळं मनापासून अभिनंदन करतो। काल जो राडा झाला होता त्या आता तो जो गंभीर झालेला पोरगा आहे त्याची कशी तब्येत आहे, तो कुठल्या दवाखान्यात आहे आणि त्यानंतर पोलिसांनी काही गुन्हा दाखल केला? गुन्हा आणखी दाखल केलेला नाहीये, दवाखान्यात आहेत, अंबाजोगाईच्या सरकारी दवाखान्यात। आपल्यासोबत ज्या मुलाला लागलं त्याचे वडील देखील। काय दादा कशी तब्येत आहे तुमच्या मुलाची आणि तुमचा विजय, मतदारांनी तुम्हाला विजय दिलेला आहे? विजय आमच्या म्हणजे गावकर लोकांनी भरपूर सहकार्य केलं आम्हाला, त्याच्यामुळे त्यांचे आभार मानतो। आपल्यासोबत अजून कार्यकर्ते आहेत, कोण बोलणार? पाहायला गेलं तर संदीप चव्हाण यांचा पुन्हा एकदा विजय झाला। त्यांचे वडील अपघाती निधनानंतर त्या ठिकाणी पोटनिवडणूक झालेली आहे। आपल्यासोबत शिरसाळा येथील देखील नय्यूम शेख आहेत। काय सांगाल, आज शेख नसीब आणि संदीप चव्हाण यांचा विजय झालेला आहे, काय सांगाल? सर्वात अगोदर मी आमचे नेते वसंत चव्हाण हे 30-35 वर्षांनी सरपंच पद बघत होते, ते पूर्ण गावाला घेऊन चलत होते। लोकांनी त्यांच्या अपघात नंतर जे आज हे विजय जे आहे त्यांचे भावपूर्ण श्रद्धांजलीचा विजय आहे। लोकांनी त्यांना जे मतदानाच्या रूपात दिली, आज त्यांच्या गावात राडा झाला, लोकांनी मतदान डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला, तरी पण त्यांच्या गावात जे मतदान पडणार होतं त्यांना ते पडलाच। आणि जे मुलगा आहे ते अंबाजोगाई स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय ते उपचार घेत आहे आणि गुन्ह्याची प्रक्रिया चालू असेल किंवा दाखल झाला असेल त्याचे आपल्याला कन्फर्म नाही, तरी लोकांनी त्यांचा जे विजय केला हा वसंत चव्हाण यांचा विजय आहे, हा त्यांचे चिरंजीव आहे। लोकांनी ह्यांना जे विजय केला, लोकांचे हार्दिक हार्दिक आभार। शिरसाळा पोटनिवडणुकीमध्ये देखील वेगळं चित्र पाहायला मिळालं। त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम वाद लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु मतदानावर त्याचा काही फरक पडला नाही। बघा, गाव हा गावगाडा असतो, कुणी म्हटलं हा उमेदवार मुस्लिमचा आहे, हा उमेदवार म्हणजे दुसऱ्या जातीचा आहे, तसं काय नसतंय। मतदान हा सर्व गावाचा आहे। लोकांनी सगळ्याला मिसळून जे मतदान केलं, जातीवादी गावात चलत नाही। शिरसाळा हा गाव आजपासून 100-150 वर्षापासून जे सरपंच बदलत चालतात, आम्ही एकही घर असला तिथल्या समाजाचा आम्ही सरपंच केलेला आहे, तिथं 10 घर असेल ते समाजाचा सरपंच केलेला आहे। मग आज कसं जातीवाद करतील लोक? जे 4-2 लोक येऊन जातीवादीचा विष पिरून जे डिस्टर्ब करतात, तसं होत नाही। आज जे विजय झालेला आहे, सर्व लोकांनी मतदानाला सांगायची गरज राहिलेली नाही। मतदान हा सगळं म्हणजे हुशार झालेला आहे, त्याला सांगायची गरज नाही कोणाला कर काय कर, हा प्रचार नावाला राहिलेला आहे फक्त। आणि हा विजय उमेदवार आहे। आज आम्ही गुलाल खेळून जे शब्द दिला होता की वरी माननीय धनंजयजी मुंडे साहेब, आमचे नेते इम्रान ॲडव्होकेट साहेब यांनी सर्व लोकांना घेऊन व शिरसाळ्याचे सर्व नेते मंडळ आज शिरसाळा येथे आले असते तहसीलमध्ये परळी। आता आम्ही डीएम साहेबांच्या बंगल्यावर आले। आम्ही स्वर्गीय आमचे नेते शेतकऱ्यांचे कायवारी माननीय पंडित अण्णाजी मुंडे यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून आम्ही यातून मिरवणूक काढून शिरसाळ्याकडे जाणार आहे। आपल्यासोबत ॲडव्होकेट साहेब, काय एकंदरीत पाहायला गेलं तुमचा विजय निश्चित झाला। पाहायला गेलं तर प्रचारामध्ये तुम्ही अग्रेसिव्ह होतात, त्या ठिकाणी पाहायला गेलं तर तुम्ही प्रचार चांगल्या प्रकारे केला, परंतु कुठेतरी वाद लावण्याचा प्रयत्न झाला, पण तो मतदारांनी हाणून पाडलेला आहे। विरोधकाला काय दुसरा धंदा आहे? वोटिंग कशी घ्यायची तशी घ्यायची, हिंदू मुसलमान करून। कशा प्रकारे मतदान झालं? मतदारामध्ये उत्स्फूर्त सहभाग मतदारांनी केला आणि दिवसभर सातत्याने मतदार येत होते। नसीबनं यांना जे फॉर्म भरला अगोदर, जनता त्याच्या पाठीशी होती, नसीबच्या मतदान त्यालाच पडणार होतं। आणि आम्ही पुन्हा इकडे साहेबाला बोलून हे नसीबला उभं केलं, हे आनंदाची गोष्ट झाली आमची। त्याला बॅकग्राऊंड भेटलं त्याला। जळगाव गावच्या सरपंचपदी संदीप चव्हाण आणि शिरसाळा गावच्या सरपंचपदी शेख नसीब यांची निवड झाली आणि पाहायला गेलं मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांना भरघोस असं मतदान दिलं। त्यांनी मतदारांचे आभार देखील मानले। आमदार धनंजय मुंडे यांची भेट घेण्यासाठी ते त्यांच्या कार्यालयात त्या ठिकाणी जगमित्र कार्यालयात पोहोचलेले। एकंदरीत पाहायला गेलं तर आता यानंतर भव्य मिरवणुका कशा होणार हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार। कॅमेरामॅन सह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, परळी, बीड।